मित्रांनो, मी केदार सुतार माझ्या केदार सुतार व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, खूप दिवस झाले यूट्यूबला मी कोणताच व्लॉग व्हिडिओ अपलोड केला नाही. तर आज मी व्लॉग व्हिडिओ तयार करणार आहे आणि तो आज संध्याकाळी अपलोड करणार आहे. तर मित्रांनो, काही कारणास्तव म्हणजे मध्यंतरी तुम्हाला बोललेलो माझ्या पायाचा थोडा प्रॉब्लेम झालेला, पाय फ्रॅक्चर झालेला, त्यामुळे मला व्हिडिओ वगैरे काय करता आलं नाही. आणि गणपतीच्या मूर्तीच्या कलरिंगचं काम थोडं जरा लेटच झालं यावेळी, म्हणजे 15-20 दिवस पुढे ढकलले. आणि आता आम्ही गणपतीचं कलरिंगचं काम चालू केले. आता एक 4-5 लॉट गणपतीच्या मूर्तीचं कलरिंग काम करून झाले पूर्ण. आता साईड बाय साईड पुढचं लॉट पण आम्ही कलरिंगसाठी घेत आहोत. ते आता जे कलरिंगचं काम जे चालू आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, तुम्ही तर बघू शकता, आता गणपतीचं कलरिंग झाल्यानंतर ज्या मूर्त्यांचा लॉट जो पूर्ण झालेला आहे तो असा आम्ही ते लावून घेत आहे, परत कॅरी बॅग वगैरे घालून. आता ह्या खाली ठेवलेल्या ह्या ज्या सगळ्या मूर्त्या आहेत त्या रंगून पूर्ण झालेल्या आहेत. जर रंगून झाल्यानंतर त्याला कॅरी बॅगवर घालून ज्या त्या ठिकाणी त्यांचा लॉट पूर्ण असा रचून घ्यायचा. जवळपास 3 ते 4 लॉट म्हणजेच एक जवळपास 300 ते 350 मूर्त्या रंगून पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या मूर्त्या बुकिंगच्या आहेत. त्यामुळं आता ह्या पुढे येणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत त्या बुकिंग आणि ऑर्डरनुसार आम्ही रंगवून ठेवणार आहे. पण ज्यांना कोणाला मूर्त्या बुकिंग करायच्या आहेत त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा. तर मित्रांनो बघा, इथं गणपती मूर्तींचं व्हाईटनिंगचं काम चालू आहे. पांढरा कलर पहिला जो सरफेस आपण जो देतो आहे त्याचं काम चालू आहे. आम्ही याला गणपतीला आंघोळ घालतो अशी प्रोसेस म्हणतो आहे. व्हाईटनिंगचं काम चालू झाल्यानंतर त्या मूर्त्या वाळून झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस करायची. व्हाईटनिंगच्या कलरिंग सोबतच अगोदर या मूर्त्या फिनिशिंग करून झाल्यातच, मग कुठं तर एका दिवस फिनिशिंग केलेल्या मूर्ती राहिलेल्या असत्या, मग त्याच ह्या ताई इथं फिनिशिंगचं काम करून देत आहेत. 1.5 फूट आणि 2 फूट मूर्तींच्या बेसला की नाही आम्ही कात्या घालत असतो मूर्तीला भक्कम पाण्यासाठी. मग तो कात्या थोडाफार बाहेर आलेला असतो, तो कात्या असं जाळून घ्यायचं हिटरनं. जसं गॅस सिलेंडर आहे, गॅस सिलेंडर हिटर लावले, हिटर लावून ते कात्या जाळून घेतला तर तो बाहेर आलेला कात्या सगळा जळून त्याचा राख होत्या. मामाला आमचा मामा चला घरचे पाऊस आणि चांगले होगा पक्कल मध्ये म्हणाव दे तयार ಆಗಿತ್ತು ಎಲ್ಲ ಈಗ. येलो कलर चालू होते. हां, एक कलर चालू होती सध्या. काले आणि तिथे खालीतल्या खालीतल्या एक बरं किती जरा जरा हशीर तिथे ना मत हां हशीर तिथे याना ಅಲ್ಲಿ ಹುನ್ನ ಇಲ್ಲಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿಲ್ಲ ಒಣಗಿತ್ಲಿ ಎಲ್ಲ. ಬಿಸ್ಕಿಟ್ ಅದಕ್ಕೆ मित्रांनो, यावर्षी जवळपास एक 80 ते 90 मॉडेल्स तयार केलेले आहेत गणपतीचे. ज्यांना कोणाला गणपती मूर्तीचे बुकिंग करायचं आहे त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकताय. आमचा पत्ता आहे वरद कला केंद्र, जुना बुधगाव रोड, कापसे प्लॉट, कुपवाड.
आणि आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.